नमस्कार मित्रांनो, दुहेरी माझा मितवा मालिकेच्या आजच्या जबरदस्त अशा भागामध्ये आता राकेश त्याच्या माणसाबरोबर बोलत असतो. ठरल्याप्रमाणे सगळं घडलंय ना? तो अर्णव त्या जागेवर आलाय ना? मग आतापर्यंत जसं होतंय तसंच पुढचा सगळा प्लॅनही परफेक्ट होऊ देत. कितीही काही झालं तरीही त्या अर्णवला तिथून हलून द्यायचं नाही. त्या ट्रकवरून त्याला तिथेच ठेवायचंय. कुठूनही त्याला हलू द्यायचं नाही. शेवटपर्यंत मी सांगेन तोपर्यंत सगळं व्यवस्थित काम झालं पाहिजे, असं त्याच्या माणसाला तो आता सूचना देतो. आणि नंतर तो म्हणतो की वा, चला आता हा अर्णव तर बाजूला झाला. आता पुढे मला काम करायचं आहे, जे काही करायचं आहे ते. आता तर मला इतका आनंद होतोय. आता अर्णव गेला बाजूला. आता फक्त मी आणि माझी इंदोरी जिलेबी, असं म्हणून तो खूप खुश होत असतो आणि म्हणतो की माझी इंदोरी जिलेबी फायनली आज माझ्या मिठीत असणार, असं म्हणून तो खूप खुश होतो आणि इथे लाजतच असतो. नंतर ईश्वरी आता फोनवर बोलत असते आणि आईशी फोनवर बोलून झाल्यावर ती फोन तिथेच टेबलवर ठेवते आणि फोन ठेवल्यानंतर ती आता डायनिंग टेबलजवळ जाऊन तिला तहान लागलेली असते म्हणून प्यायला पाणी घेते. ईश्वरीचा मूड अगदी छान असतो कारण अर्णव लवकरच घरी येईल असं सांगून गेलेलं असतो. त्यामुळे ती पाणी पिऊन घेते आणि तेवढ्यातच आता ईश्वरीचा टेबलवरून फोन कोणीतरी घेतं. तिच्या लक्षात येतं की काहीतरी नक्कीच गडबड आहे. म्हणून ती म्हणते की मी ना जरा अर्णव सरांना कॉल लावते, बघूया कुठपर्यंत आलेत म्हणून. तेव्हा ती मोबाईल घेते आणि फोन लावायला जाते, परंतु तेवढ्यातच तिथून कोणीतरी मोबाईल घेतलेला असतो. ईश्वरी म्हणते की काय झालं, कोणी फोन घेतला माझा? आत्ता तर माझा फोन इथेच होता, मग मी गडबडीत कुठे दुसरीकडे ठेवला आहे का? कुठे गेला असेल माझा फोन? आत्ताच तर मी सरांना फोन लावण्यासाठी मोबाईल घेत होते. कुठे गेला असेल फोन? असं म्हणून ती जरा विचार करू लागते. त्यानंतर आजूबाजूला दुसरीकडे टेबलवर बघते आणि म्हणते की बापरे, मी वेंधळी आहे की काय? मी कुठे फोन ठेवला माझंच मला कसं लक्षात येत नाही आहे. ती जरा आता घाबरलेली असते. काय करायचं तिला काही सुचत नसतं. तेवढ्यातच आता राकेश हा मागे येऊन पटकन उभा राहतो आणि त्याला पाहिल्यानंतर ती आता जोरात दचकते. आई, असं म्हणून जोरात दचकल्यावर राकेश म्हणतो की अगं अगं हे काय? असं म्हणून आता तो पण जोरात आई गं, असं जोरात तिच्यासारखंच सेम ॲक्टिंग करून ओरडून दाखवतो. त्यावेळेला आता ईश्वरी त्याच्याहून मागे होते आणि त्याच्या तिथून बाजूने पळ काढायला सुरुवात करते आणि ती पळ काढत असताना आता राकेश हा तिच्या मागे मागे असतो आणि मग ती कुठे जाते, कोणत्या दिशेने जाते, बरोबर राकेश तिला हेरत असतो. त्यावेळेला आता अगदी कबड्डीमध्ये कसं खेळत असतात, एक प्लेयर इथून तर दुसरा प्लेयर समोरून, असं काहीसं त्यांचं चालू असतं. तेवढ्यातच राकेश म्हणतो की एक मिनिट थांबा ईश्वरीजी, थांबा, अहो तिथेच थांबा, असं म्हणून तो तिला थांबवतो. आता ईश्वरी प्रचंड घाबरलेली असते की हा नराधम इथे आता कसा काय आला. तेव्हा मग आता लगेचच राकेश म्हणायला लागतो की काय ईश्वरीजी, काय चाललंय काय तुमचं? म्हणजे किती नाचवणार आहात मला अजून? असं म्हणून तो आता म्हणतो की आता एका ठिकाणी शांत उभ्या राहा. तुम्ही इथे तिथे जाऊन काही होणार नाही आहे. आता आम्ही तुम्हाला बरोबर पकडलेलं आहे. असं म्हणून आता तो तिला तिथेच उभं राहायला सांगतो आणि म्हणतो की ईश्वरीजी, अहो असं काय करताय? नाही म्हणजे आज मी तुमच्यावर किती प्रेम करतो हे तुम्हाला कळतंय ना? तुमचा नवरा भलेही तो अर्णव असला तरीही तुमच्यावर माझं खूप प्रेम आहे, हे तुम्हाला अगोदरच माहिती आहे. आणि आज आज मला ते प्रेम व्यक्त करण्याचा चान्स मिळाला आहे. चला आता वेळ न घालवता आपण आपल्या कामाला सुरुवात करूया. एकमेकांवर प्रेम करूया. जा, माझी मिठी ही तुझ्यासाठी कायम ओपन आहे ईश्वरी, आणि या मिठीवर फक्त आणि फक्त तुझाच हक्क आहे. ये ईश्वरी, ये माझ्या मिठीत ये. आणि अगं घाबरू नकोस. एकदा की मनातली ही भीती काढून टाकलीस ना की तुला काहीही वाटणार नाही. आता ईश्वरी खूप घाबरलेली असते. ती त्याच्याकडे अगदीच रागाने बघत असते. तो म्हणतो की अगं माझी इंदोरी जिलेबी, की तुला माहिती आहे का किती दिवस वाट पाहिली मी या क्षणाची. जेव्हापासून तुला पहिल्यांदा इंदोरला पाहिलं होतं ना, तेव्हापासून माझ्या मनची ही इच्छा आहे की तुला कधी मी एकदा मिठीत घेतोय माझ्या. म्हणजे माझ्या सगळी मनची इच्छा तू आता पूर्ण करून टाक. ये माझ्याजवळ ये. अगं अशी घाबरू नकोस गं. मी काही वेगळा नाही आहे. तुला माहिती आहे मी तुझाच आहे म्हणून. त्यामुळे आता घाबरायचं नाही. आता फक्त आणि फक्त प्रेम करायचं. असं म्हणून आता तो तिच्याकडे बघतच असतो आणि तिला म्हणत असतो की ये. किती काही झालं तरीही आता तुझा तो नवरा येऊ शकणार नाही आहे. माहिती आहे तुला, तुझा अर्णव सर हा आता इथे येऊ शकणार नाही आहे. त्यामुळे आपल्या दोघांमध्ये आता कुठलीही अडचण नाही. ईश्वरी म्हणते की नाही, प्लीज जा तुम्ही इथून. तेव्हा ती पटकन तिथून पळ काढून पळतच असते. तेव्हा पुन्हा एकदा तो तिच्या मागे मागे जातो आणि म्हणतो की अगं काय झालं,
कशाला इतकी घाबरतेस? मी तुला सांगितलं ना की घाबरण्याची काहीच गरज नाही आहे आणि इतकं पळण्याची तरी काय गरज आहे, असं आता तो तिला बोलून दाखवतो. तो म्हणतो की हे बघ ईश्वरी, किती काही झालं ना आता तरीही तुझा अर्णव तुला फोन केला तरीही तुला फोन उचलता येणार नाही, कारण हा बघ तुझा फोन हा माझ्याकडे आहे. आणि तेवढ्यातच समोरून अर्णवचा कॉल येतो. तेव्हा राकेश म्हणतो की बघितलं, तुझा हा अर्णव सर, तुझा नवरा बघ आता तुला फोन करण्याचा प्रयत्न करतोय, पण काय आहे, त्याला कुठे माहिती आहे की फोन हा माझ्याजवळ आहे म्हणून. तेव्हा तो फोन सायलेंट करतो आणि मुद्दामच अर्णवशी फोनवर ईश्वरीसारखं बोलण्याचं नाटक करत असतो. हॅलो हॅलो, अर्णव सर प्लीज तुम्ही लवकर या. तो राकेश, कोण आहे मी? ईश्वरीजी नीच आहे की नालायक आहे? बरं जाऊ द्या, तुम्ही काही बोलू नका, मीच बोलतो. मग तो पुढं म्हणतो की हॅलो हॅलो अर्णव सर, तो नीच राकेश घरी आला आहे, मला त्रास देतोय, मला छेडण्याचा प्रयत्न करतोय. प्लीज अर्णव सर, प्लीज लवकर पर्या, प्लीज प्लीज, असं म्हणून आता तो मुद्दामच तिच्यासमोर ओरडू लागतो. आणि त्यानंतर मग आता ईश्वरी त्याच्याकडे बघतच राहते. आता राकेश म्हणायला लागतो की काही झालं अर्णव सर, बघ तुझे अर्णव सर फोन करतायत. त्यावेळेला ईश्वरी म्हणते की दे माझा फोन, इथे दे. तेव्हा तो म्हणतो की 1 मिनिट ईश्वरी, हा फोन तुला भेटणार नाही, अजिबात भेटणार नाही आहे. काही झालं तरीही आता माझ्या तावडीतून तुला कोणीही सोडवू शकणार नाही. आलं लक्षात? कितीही काही ओरडण्याचा प्रयत्न केलास ना तरी तुझं ओरडणं कोणालाही ऐकू जाणार नाही. त्यामुळे माझी इंदोरी जिलेबी, आता एकच गोष्ट लक्षात ठेवायची, आता तुझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही आहे. आता फक्त तू आणि मी, आपण दोघंच एकत्र असणार आहोत. त्यामुळे आता कुठल्याही प्रकारची किरकिर न करता तू माझी होऊन जा. ईश्वरी, या क्षणाची मी खूप दिवस वाट पाहत होतो आणि हा क्षण अखेर माझ्याकडे आला आहे. त्यामुळे किती काही झालं तरीही आता कोणीही काही करू शकणार नाही. तुझा तो अर्णव, तुझा तो नवरा पण नाही. समजलं? असं म्हणून आता तो तिच्या अंगावर हात टाकायला जाणारच असतो. ईश्वरी खूप घाबरलेली असते. तेवढ्यातच आता मागून कोणीतरी राकेशचा हात धरतं. राकेश हात पुढे करायला जात असतो, परंतु त्याचा हात पुढे होतच नसतो. तो आता जोर लावण्याचा प्रयत्न करतो ईश्वरीला पकडण्यासाठी, परंतु अर्णवने त्याचा हात अगदी मागून घट्ट धरून ठेवलेला असतो. त्यामुळे राकेशला काही पुढे हालचालच करता येत नसते. त्यावेळेला इथे आता अर्णव हा भयंकर रागात असतो आणि त्याने बरोबर अगदी ऐन वेळेला, ऐन मोक्याला एंट्री घेतलेली असते. आणि त्यावेळेला राकेशच्या लक्षात येतं की नक्कीच कोणीतरी आलंय, पण नक्की कोण याची त्याला जरा भीती वाटत असते. आणि तो मागे वळून पाहतो तर तिथे अर्णव असतो. आता अर्णवला पाहिल्यावर त्याला धक्काच बसतो की हा इथे कसा काय आला. त्याचनंतर मग आता राकेशला तो पटकन बोलतो की चल मागे हो. परंतु राकेश आता कन्फ्यूज असतो की हा कसा काय इथे आला, मी माझ्या माणसाला सांगून पण. त्यावेळेला आता राकेश अजूनही मागे होत नसतो. त्यामुळे अर्णव आता त्याची कॉलर धरतो आणि त्याला बाजूला जोरात ढकलून देतो की चल बाजूला. त्यावेळेला आता ईश्वरी खूप घाबरलेली असते आणि ती पटकन येऊन अर्णवला मिठी मारते की अर्णव सर, असं म्हणून ती मिठी मारते. आणि अर्णव त्यावेळेला तिला स्वतःच्या मिठीत घेतो, कारण ईश्वरी खूप घाबरलेली असते. ती म्हणते की सर बरं झालं तुम्ही आलात, बरं झालं तुम्ही आलात, ते एवढंच बोलत असते. त्यावेळेला आता लगेचच पुढे राकेश असा जोरात आवाज करत त्याच्यावरती धावून येत असतो. त्याच वेळेला अर्णव हा पटकन त्याची कॉलर धरतो आणि कॉलर धरून म्हणतो की तुला काय वाटलं, तुला वाटलं की तू सगळे प्लॅनिंग करशील आणि ते परफेक्ट होतील? अजिबातच नाही. की लक्षात ठेव राकेश, ही माझी बायको आहे आणि तुझ्यामुळे माझ्या बायकोला जराही त्रास झालेला, तिच्या डोळ्यात जराही पाणी आलेलं मी अजिबात सहन करून घेणार नाही. लक्षात ठेव, जर इथून पुढे तू तिला असा कोणत्याही प्रकारचा त्रास देण्याचा प्रयत्न केलास तर बघ मग मी तुझं काय करेन ते. लक्षात ठेव, आता मी तुला गळा धरलाय आणि प्रत्येक वेळेला मी तुला असं सोडणार नाही. आता तू माझ्या ताईचा नवरा आहेस म्हणून मी तुला सोडून देतोय, पण पुढच्या वेळेला जर असं करण्याचा प्रयत्न केला तर मात्र मी विसरून जाईन की तू माझ्या ताईचा नवरा आहे आणि तुला जीवे मारून टाकेन मी. आलं लक्षात? जर माझ्या बायकोकडे चुकीच्या नजरेने पाहिलंस तर. असं म्हटल्यावर आता राकेश हा बघतच राहतो आणि मग अर्णव त्याला म्हणत असतो की इथून पुढे जर तिच्यावर वाईट नजर ठेवली तर तुझा श्वासच बंद करून टाकेन. त्यावेळेला मग आता राकेश त्याच्यावर चिडत बघत म्हणतो की काय रे अर्णव, तुला काय इतकं सोपं वाटतं का सगळं? म्हणजे तुला माझा श्वास बंद करणं तुझ्या बाथरूममधल्या शॉवरला बंद केल्यासारखं वाटतं का? तुला काय वाटतं की माझा जीव घेणं हे इतकं सोपं आहे का? अजिबात नाही. हे बघ अर्णव, किती काय झालं तरीही माझ्या तावडीतून तुम्ही दोघंही सुटू शकणार नाही आहात. लक्षात ठेवा. तेव्हा आता अर्णव त्याला पुन्हा एकदा ढकलतो आणि नंतर म्हणतो की पुढे यायचं नाही, लांब राहायचं.
त्यावेळेला आता राकेश त्याच्याशी बोलतो की हो बरोबर आहे, तू आत्ता इथे आलायस. अर्णव, आत्ता तू वेळेवर आलास, परंतु प्रत्येक वेळेला तू वेळेवर येशील असं नाहीच येणार आहे. म्हणजे आता तू जिंकलास, खरं तर माझं काम होणार होतं, परंतु तू मध्ये आल्यामुळे मला अडकायला झालं. पण डोंट वरी, ठीक आहे. आता मला एक गोष्ट लक्षात आली आहे की कितीही काही झालं तरीही आपण हार मानायची नाही. आजची संधी मी गमावली, परंतु पुढे अनेक संधी येतील माझ्या आयुष्यात. आणखी गोष्टी घडतील काहीतरी आणि त्यावेळेला मात्र नाही ना वाचू शकणार. तेव्हा मात्र मी बरोबर माझी काम करून घेणार आणि घाबरू नकोस, हे माझं काम केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही आणि माझ्या मनातली ही इच्छा आहे ती पूर्ण केल्याशिवाय मला शांत बसता येणार नाही. तुला काय वाटलं रे अर्णव, की प्रत्येक वेळेला तू असं तुझ्या बायकोला वाचवू शकशील? अजिबात नाही. आणखी अनेक संधी आहेत माझ्याकडे आणि त्यातली एक संधी तरी मी नक्की जिंकून दाखवणार. तरीही तू काहीच करू शकणार नाही. प्रत्येक गोष्टीत तू वाचवण्याचा प्रयत्न करशील, परंतु मी एक ना एक दिवस मला हवंय ते मिळवून दाखवणारच. तेव्हा तू काहीच करू शकणार नाही. माझं आहे ते माझं होणार, असं म्हणून तो निघून जातो. ईश्वरी आता खूप घाबरलेली असते. तो अशा प्रकारे धमकी देऊन निघून गेल्यामुळे ती आता अर्णवला मिठी मारून जोरजोरात रडायला लागते. अर्णव म्हणतो की मिस इंदोर, प्लीज प्लीज काम डाऊन, प्लीज शांत हो, नको रडूस. ईश्वरी म्हणते की अर्णव सर, इतकंच बोलून ती आता खूप खूप रडत असते. ती आता अर्णवला मिठी मारते आणि म्हणते की सर, तुम्ही योग्य वेळेवर जर आता आला नसतात तर माझं काय झालं असतं? मला खरंच माहीत नाही आहे. मी काय केलं असतं आता? त्या राकेशने असं म्हणून आता ती पुन्हा एकदा रडायला लागते आणि घाबरलेली असते. अर्णव आता तिला मिठीत घेतो आणि तिला पूर्णपणे शांत करण्याचा प्रयत्न करत असतो. ईश्वरी, प्लीज मिस इंदोर शांत हो. काहीही झालेलं नाही आहे तुला आणि घाबरू नकोस. मी तुला काहीही होऊ देणार नाही, असंही तो आता बोलून दाखवत असतो. त्याच वेळेला मग आता इथे ईश्वरी खूप घाबरलेली असते. ती अर्णवला म्हणते की सर, मला खरंच खूप भीती वाटते. तेव्हा तो म्हणतो की मिस इंदोर, मी आहे ना, नको घाबरूस, चल. असं म्हणून तो आता तिला खोलीमध्ये घेऊन येतो आणि तिला बसायला सांगतो, तिला पाणी देतो आणि शांत करतो. तरीही ईश्वरी काही शांत होत नसते. ती म्हणते की अर्णव सर, मला खरंच खूप भीती वाटते, काय करू? तेव्हा मग आता ईश्वरीला तो म्हणतो की मिस इंदोर, मला कळतंय तुझ्या मनातली भीती, पण प्लीज तू घाबरू नकोस ना, मी आहे ना. ईश्वरी म्हणते की नाही सर, मला राहून राहून एवढंच वाटतंय की काय झालं असतं जर तुम्ही नसतात तर. त्या नराधमाने माझं काय केलं असतं? आपण विचारही करता येणार नाही, इतकं नीच वागतोय तो. काय करू मी? तेव्हा अर्णव म्हणतो की मिस इंदोर, हे बघ, मला तुझा त्रास कळतोय, पण प्लीज थोडी शांत हो आणि असं कधीच होणार नाही की मी नसणार आहे. मी कायम असणार आहे मिस इंदोर तुझ्यासोबत. त्यामुळे तुला घाबरण्याची काहीच गरज नाही. तू शांत हो बघू, असं म्हणून तो आता तिला शांत करतो. त्यानंतर ईश्वरी आता गाढ झोपलेली असते, कारण ती सगळ्या टेन्शनमधून आता इतकी घाबरलेली असते की तिला झोप लागलेली असते. परंतु अर्णव अजूनही जागाच असतो. तो त्याच सगळ्या गोष्टींचा विचार करतो की कितीही काय झालं तरीही माझ्या मिस इंदोरला काही त्रास होता कामा नये. ती आज खरंच खूप घाबरली आहे. तेव्हा त्याला राकेशचं वाक्य आठवतं की अर्णव, आत्ता आलास रे, परंतु प्रत्येक वेळेला पोचशीलच असं नाही ना वेळेवर. आज पोचला आहेस, प्रत्येक वेळेला पोचू नाही शकणार तू. आणि तसं म्हणायला गेलं तर प्रत्येक संधी मी शोधणारच आणि शोधणाऱ्याला संधीही मिळतेच. हे राकेशचं वाक्य आता त्याला आठवतं आणि तो विचार करतो की हा राकेश आता काही शांत बसणाऱ्यातला नाही. तो जसं म्हणालाय तसं तो प्रत्येक वेळेला काहीही चुकीचं करून दाखवू शकतो. त्यामुळे कितीही काही झालं तरीही आता त्या बाबतीत तरी आपल्याला काही बोलायला नको. किती काही झालं तरीही आता प्रत्येक वेळेला मला व्यवस्थित लक्ष ठेवावं लागणारच आहे. मिस इंदोरच्या बाबतीत मला काहीही चुकीचं घडून देता कामा नये. आता पहाट झालेली असते. अर्णवला तर ईश्वरीच्या काळजीने झोपच नसते लागत. तेव्हा पहाट झाल्यामुळे इथे अंजली राकेशच्या रूमवर येते आणि तो तर राकेश गायब, म्हणून ती त्याला सारखा सारखा कॉल ट्राय करत असते, परंतु त्याचा फोनच लागत नसतो. आता ती वैतागते आणि म्हणते की हे काय आहे, सकाळी सकाळी हे कुठे गेलेत निघून? माझंच चुकलं. काल मला त्यांनी जेव्हा सांगितलं की मी माझ्या एका गावातल्या क्लायंटकडे जातोय, त्यावेळेला मला निदान त्या क्लायंटचा पत्ता तरी घेऊन ठेवायला पाहिजे होता. हे काय झालंय? मला ना खरंच खूप काळजी वाटते. त्यानंतर मग आता इथे हे सगळं होत असताना अंजली खूपच घाबरलेली असते. ती विचार करते की काय करू मी? माझा पत्ताही नाही आहे. आता हे कुठे असतील? यांचा फोनही बंद लागतोय. असं काय करतात हे? मला ना कळत नाही आहे. तेवढ्यातच आता राकेश समोरून येतो की राणी सरकार, काय झालं? तेव्हा ती म्हणते की काय हो? कुठे होतात तुम्ही? आणि इतक्या सकाळी सकाळी कुठे गेला होतात तुम्ही? तुम्हाला कळतंय का? आणि तुमचा फोन का बरं बंद लागतोय? मला सांगा, तुम्ही कुठे गेला होतात? तेव्हा राकेश म्हणतो की अगं अगं, माझं ऐकून तरी घे, मी काय बोलण्याचा प्रयत्न करतोय. अगं, मी गेलो होतो, देवळात गेलो होतो. अगं, काकड आरतीला गेलो होतो.
त्याचं काय झालं, पहाटे मला ना अचानकच जाग आली. मग म्हटलं चला आवरून घेऊया आणि निदान देवीच्या जवळपासच्या परिसरात आहे तर काकड आरती करून घेऊया. खरंच खूप प्रसन्न वाटलं मला गेल्यामुळे, त्यामुळे खूप छान वाटलं. तेव्हा आता तू इतकी का घाबरली आहेस? अगं नको काळजी करूस. मी आपल्यासाठी आणि आपल्या बाळासाठी प्रार्थना करायला गेलो होतो. कशाला घाबरतेस तू इतकी? खरंच शांत हो. तेव्हा ती म्हणते की कशी शांत होऊ सांगा मला. म्हणजे सकाळी सकाळी उठले आणि इथे आले तर तुम्ही रूमवर नाही, आणि रूमवर नाही तर तुम्हाला बघण्याचा प्रयत्न केला, तुमचा फोनही लावण्याचा प्रयत्न केला, परंतु तुमचा फोनही बंद लागत होता. काय करायचं मी सांगा ना मला. मी खरंच खूप घाबरले होते. मला आता काहीच कळायला मार्ग नाही. पण निदान तुम्ही फोन तरी चालू ठेवायचा किंवा निदान एक मेसेज तरी मला टाकून ठेवायचा ना. तेव्हा आजी इथे आहे आणि मी इथे, त्यामुळे मी आणखी घाबरले. तो म्हणतो की अगं नको घाबरूस, काहीच होणार नाही आहे. तुम्ही झोपला होतात गं गाढ आणि तब्येतीला म्हणजे तुम्हाला क्षीण आला होता कालच्या प्रवासात. त्यामुळे तुम्हाला काही मी उठवले नाही. मी एकटाच जाऊन आलो, असं राकेश बोलतो. आणि ती तेवढ्यातच दरवाजात कोणाची तरी बेल वाजते. म्हणूनच ती बघण्यासाठी जाते आणि म्हणते की थांबा मी बघते कोण आलंय ते. तर इथे हॉटेलच्या बाहेर पाटील तसाच बसून असतो. हां बोला ना अर्णव सर. तेव्हा मग लगेच अर्णव म्हणतो की पाटील, तू काल हॉटेलच्या बाहेर नव्हतास का? तुझं त्या राकेशवर लक्ष नव्हतं का? त्यावेळेला आता लगेचच पुढे तो म्हणतो की हो आहे मी सर, इथेच आहे आणि तो अजूनही हॉटेलवरच आहे, तो बाहेर गेलेला नाही आहे. त्यावेळेला मग आता लगेचच अर्णवला तो म्हणतो की सर तो व्यवस्थित आहे, माझ्यासमोरच आहे इथे, म्हणजे आतमध्येच आहे, अजून बाहेर नाही निघाला आहे, त्याची गाडी पण इथेच पार्क आहे. तेव्हा आता लगेचच तो म्हणतो की नाही, काल रात्री पाटील तो इथे आला होता. हे ऐकल्यावर तो म्हणतो की काय साहेब, तो इथून मेन दरवाजातून बाहेर पडलाच नाही, मग नेमकं काय झालं असेल? तेव्हा अर्णव म्हणतो की तो कदाचित भिंतीवरून किंवा कुठून पळून गेला असेल. पाटील म्हणतो की हो साहेब बरोबर, मला खरंच कळलं नव्हतं की हा माणूस इतका हुशार निघेल म्हणून. म्हणजे तो मागच्या बाजूने पळून गेला असणार आणि तिथूनच परत आतमध्ये गेला असणार. तेव्हा मग अर्णव म्हणतो की बरं ठीक आहे, लक्ष ठेव त्याच्यावरती, त्याच्यामुळे काल खूप गोंधळ झाला आहे, आता बघ तो व्यवस्थित आणतोय का त्यांना. त्यानंतर मग आता इथे लगेचच राकेश आणि अंजली दोघंजणही छानपैकी चहा पीत बसलेले असतात. तेव्हा आता अंजली म्हणते की खरंच मला खूप काळजी वाटत होती. तेव्हा मग तो म्हणतो की अगं कशाला काळजी वाटायची, पुढच्या वेळेला आपण येऊ ना आपल्या बाळासकट, तेव्हा जाऊया काकड आरतीला. नंतर मग इथे दरवाजाची बेल वाजते, म्हणून ती बघण्यासाठी आलेली असते की कोण आहे म्हणून. तेवढ्यातच आता आल्याबरोबर एक माणूस येतो आणि म्हणतो की मॅडम, जे तुमचे मिस्टर आहेत ना राजेश, त्यांचं वॉलेट आहे ना, ते माझ्या इथे टेम्पोमध्येच राहिलं होतं आणि म्हणूनच ते वॉलेट टेम्पोमध्ये राहिल्यामुळे मला त्यांना देता आलं नाही. तेव्हा आता ती म्हणते की राजेश टेम्पोमधून कुठे गेले होते नक्की. आता तिला जरा वेगळाच संशय यायला लागतो की माझा नवरा टेम्पोमधून गेला तरी कुठे असेल. तेवढ्यातच इथे आता अंजलीची काळजी ही अर्णवला वाटत असते आणि तो आता विचार करतो की मी काय करू, ताई व्यवस्थित तर असेल ना, परंतु पाटीलला तर काम सांगितले. आता अर्णव पुन्हा एकदा शिर्केला कॉल लावतो आणि शिर्केला म्हणतो की आता पुन्हा असा कधी प्रॉब्लेम होता कामा नये, सगळं तुम्हाला व्यवस्थितपणे हँडल करायचे. तर ईश्वरी आता उठल्यानंतर फ्रेश होऊन बाहेर येते आणि अर्णवला समोर पाहिल्यावर तिच्या जीवात जरासा जीव येतो. आता अर्णव म्हणत असतो की शिर्के, मला आता पुन्हा असली चूक झालेली कधीही नको आहे, सगळं व्यवस्थित झालं पाहिजे, कळलंय ना, असं म्हटल्यावरती ईश्वरी आता अर्णवला आवाज देते की अर्णव सर. तेव्हा अर्णव तिच्याकडे बघतच राहतो. त्यानंतर मग आता इथे अर्णव हा तिच्याकडे बघत राहतो. तो म्हणतो मिसिंदूर काय झालं, तू पुन्हा का घाबरली आहेस? ईश्वरी म्हणते की नाही, म्हणजे मी रूममध्ये उठले ना आणि मला कोणीच दिसलं नाही रूममध्ये, त्यामुळे मला जराशी भीती वाटली की तुम्ही कुठे गेलात, म्हणजे तुम्ही मला कुठे सोडून गेलात की काय, अशी भीती वाटायला लागली. तेव्हा अर्णव म्हणतो की मिसिंदूर, असं का वाटलं तुला? असं कधी होणार नाही मिसिंदूर, आणि लक्षात ठेव, मी तुला एकटीला सोडून असं कुठेही जाणार नाही, कधीच नाही जाणार तुला एकटीला सोडून. असं आता अर्णव जेव्हा बोलतो त्याच्या शब्दांमध्ये खरं तर खूप प्रेम असतं, परंतु ते ईश्वरीला काही दिसतच नसतं. ईश्वरी फक्त ते शब्दशः घेत असते आणि ते त्याच्याकडे आता बघत असते, कारण तिला राकेशच्या मॅटरमुळे खरंच खूपच अगदी भीती वाटून आलेली असते. त्यानंतर मग आता अर्णव म्हणतो की मिसिंदोर, तुझा चेहरा बघ किती पडला आहे, काल खूप घाबरली होतीस तू. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो सर, खरंच खूप भीती वाटत होती मला, म्हणजे मला झोप तर लागली परंतु सतत भीतीच वाटत होती. तेव्हा अर्णव म्हणतो की मिसिंदोर, मला कळत नाही आहे की तू इतकी शांत कशी काय झालीस, म्हणजे तुझ्यामधला बडबड मोड कधी ऑन होणार आहे ना याची वाट बघतोय मी. म्हणजे मिस इंदोर आणि शांत असं बघवलंच जात नाही, म्हणजे मिस इंदोर कशी बडबड करताना चांगली दिसत असते, बरोबर की नाही, आणि तिचा डेसिबल लेवल जेव्हा असतो तेव्हाच ती चांगली दिसत असते. त्यावेळेला मग आता असं बोलल्यावर ईश्वरी त्याच्याकडे रागाने बघायला लागते आणि म्हणते की अर्णव सर, हे काय चाललंय तुमचं,
तेव्हा तो म्हणतो की हो, मग मिस इंदोर अशी शांत बरोबर वाटत नाही. काहीतरी बडबड केली पाहिजे ना. बरं ये, बस इथे बस. असं म्हणून तो तिला आता बसायला सांगतो आणि म्हणतो की मिस इंदोर सगळं ठीक आहे ना. तेव्हा मग आता लगेचच अर्णव म्हणतो की मिस इंदोर मी एक काम करतो. तुझ्यासाठी ना ती तुझी कोणती तुमच्या इंदोरी स्टाईलमध्ये अद्रकचा चहा ते बनवतो. बरोबर ना? काय म्हणतात? हेच म्हणतात ना? त्यावेळेला मग आता लगेचच ती म्हणते की सर अद्रकची चाय नाही, अद्रकवाली चाय असं म्हणतात त्याला इंदोरमध्ये. तेव्हा मग तो म्हणतो की हो तेच ते अद्रकवाली चाय. तुझ्यासाठी मी छानपैकी अद्रकवाली चाय करतो, म्हणजे तुझा मूड कसं एकदम फ्रेश होऊन जाईल. ईश्वरी म्हणते की अर्णव सर, हे चक्क तुम्ही बोलताय? तेव्हा मग तो म्हणतो की हो मिस इंदोर, काय झालं? मी तुझ्यासारखा चहा बनवण्याचा प्रयत्न तर नक्कीच करू शकतो. हा तुझ्यासारखा नाही बनणार, परंतु थोडाफार तरी. तेव्हा ईश्वरी म्हणते की अर्णव सर, खरंच म्हणजे मला आज ना जरा वेगळंच दिसतंय. आणि अर्णव सर, तुमच्यामधला भडकूचंद कुठे आहे? तेव्हा अर्णव म्हणतो की मिस इंदोर, माझ्यामधला जो भडकूचंद आहे ना, तो भडकूचंद माझ्या माणसांसाठी मी कधीही गायब करतो. आणि माझा भडकूचंद मूड ऑन हा मी कधीच माझ्या माणसांसमोर करत नाही, जेव्हा माझ्या माणसांना त्याची गरज नसते. एक गोष्ट नक्कीच आहे. ईश्वरी म्हणते, पण सर, राहून राहून ना मला एकच भीती वाटते. एकच गोष्ट माझ्या मनात सतत येते की जर तुम्ही काल वेळेवर पोचला नसतात तर काय झालं असतं, याचीच भीती मला सतत वाटत असते. त्यावेळेला मग अर्णव म्हणतो की मिस इंदोर, असं कधीही होणार नाही. मी प्रत्येक वेळेला तुझ्यासाठी वेळेवरच पोचणार आणि प्रत्येक वेळेला तुझ्या संकटासमोर मी उभा असणार. असं बोलल्यावर ईश्वरी आता त्याच्याकडे बघतच राहते, परंतु तरीही त्या मंदबुद्धीला काहीच कळत नाही. ती फक्त त्याच्याकडे अशी बघतच राहते. आणि मग अर्णव म्हणतो की मिस इंदोर, नको काळजी करूस, मी कायम आहे. तेव्हा ईश्वरी त्याच्याकडे बघत राहते. अर्णव मनातल्या मनात म्हणतो की मिस इंदोर, माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे, परंतु माझं हे प्रेम मी कधीही तुझ्यासमोर डायरेक्टली व्यक्त करणार नाही. आणि माझं हे प्रेम मी तुझ्यावर कधीही लादणार नाही आहे. असं आता ईश्वरीला तो बोलून दाखवतो. ईश्वरी मात्र तोच विचार करत असते आणि त्याच गोष्टींमध्ये तिचं मन रमलेलं असतं. त्यानंतर पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, ईश्वरी ही अर्णवला म्हणत असते की अर्णव सर, तो राकेश आहे ना, खूपच बदमाश आहे आणि अंजलीताईमुळे त्याला काहीच करता येत नाही. आणि तुमच्या दोघांच्यामध्ये अंजलीताई आहे त्यामुळे. तेव्हा तो म्हणतो की हो, तेच कारण आहे. जर अंजलीताईचं कारण नसतं तर आतापर्यंत मी त्या राकेशला मारून टाकलं असतं, त्याला जिवंत सोडलं नसतं. अंजलीताईमुळे मला फक्त गप्प बसावं लागते. आता अर्णवचा राकेशबद्दलचा इतका राग पाहून ईश्वरी त्याच्याकडे बघतच राहते. आता जे वॉलेट असतं ते अंजली बघते आणि राकेशला विचारते की काय हो, हे वॉलेट कोणाचं आहे आणि हा राकेश नाईक कोण आहे? आता राकेश नाईकचं वाक्य म्हणजेच त्याचं नाव ऐकल्यानंतर राकेशला धक्काच बसतो, कारण अंजलीच्या हाती बरोबर सेम फोटोचं राकेश नाईकचं ID कार्ड सापडलेलं असतं. आणि अंजलीनेच ते पाहिल्यामुळे आता पूर्णपणे तो कोंडीत पकडला गेलेला असतो आणि खूप घाबरलेला असतो. काय करावं हे त्यालाही आता सुचत नाही आणि आता काय फिरवावं हे त्याला आता सुधरत नसतं. त्यानंतर ईश्वरी म्हणत असते की तो राकेश खरंच खूप नीच आणि नराधम माणूस आहे. गोड गोड बोलून आणि स्वतःचा चांगुलपणाच्या जाळ्यात दुसऱ्यांना ओढून तो सगळ्यांना फसवत आहे आणि सगळ्यांसमोर इतकं चांगलं दाखवतो की तो खूप चांगला आहे, परंतु तो खरं तर त्याचा चांगुलपणा नाही आहे, तो सगळ्यांना फसवतोय. या चांगुलपणाचा मुखवटा तो स्वतःच्या चेहऱ्यावर लावून सगळ्या जगाला फसवत फिरतोय, सगळ्यांना. तेव्हा अर्णव म्हणतो की किती काही झालं तरीही त्याचा मुखवटा हा लवकरात लवकर मी उतरवणारच. त्याचं हे जे काही वागणं आहे हे खोटं आहे, हे सगळ्या जगासमोर मी एक दिवस नक्कीच आणणार, असं आता अर्णव बोलत असतो. आता नेमकं ईश्वरी अर्णव मिळून राकेशचा पर्दाफाश कसं करणार हे पाहणं खूपच रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.